पुढची बातमी नागपूरमधून आहे। नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात ज्युनियर विद्यार्थ्यांचं रॅगिंग केल्याप्रकरणी अखेर मोठी कारवाई झाली आहे। रॅगिंग करणाऱ्या एकूण 6 विद्यार्थ्यांची इंटर्नशिप रद्द करण्याचा निर्णय महाविद्यालयाने घेतलाय। रॅगिंग झालेला विद्यार्थी हा MBBSच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे, तर रॅगिंग करणारे 6 विद्यार्थी इंटर्नशिप करणार आहेत। ही घटना घडल्यावर पीडित विद्यार्थ्यांना त्याची तक्रार आणि काही पुरावे सेंट्रल रॅगिंग समितीकडे पाठवलेले होते। सेंट्रल रॅगिंग कमिटीकडून महाविद्यालय प्रशासनाकडे पाठपुरावा झाल्यानंतर रॅगिंगचा आरोप असलेल्या 6 विद्यार्थ्यांची इंटर्नशिप रद्द करण्यात आली आहे। अधिक माहिती रजत वशिष्ठ देतात। रजत, हा सगळा प्रकार नेमका कधी घडलेला होता आणि कारवाई झाल्यानंतर महाविद्यालयाने काही स्पष्टीकरण दिले का? निर्णदा, काही दिवसांपूर्वी महाविद्यालयाच्या वसतिगृहामध्ये हा सर्व प्रकार घडलेला होता। प्रथम वर्षाचा जो MBBSचा विद्यार्थी आहे त्यांनी त्याच्यानंतर काही पुरावे, ज्याच्यामध्ये एक व्हिडिओ क्लिपसुद्धा होती, ती सेंट्रल रॅगिंग कमिटी, जी केंद्र सरकारची कमिटी असते, त्यांना ईमेलद्वारे पाठवलेली होती। आणि त्याच्यानंतर सेंट्रल रॅगिंग कमिटीने परवा दिवशी महाविद्यालय प्रशासनाला संपर्क साधला आणि तुमच्या महाविद्यालयात असा प्रकार झाल्याची माहिती त्यांना दिली। आणि त्याच्यानंतर जो शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा प्रशासन आहे, व्यवस्थापन आहे, त्यांनी गांभीर्याने सर्व प्रकरण घेतला, बैठक घेण्यात आली, चौकशी करण्यात आली आणि त्याच्यामध्ये इंटर्नशिप करणारे जे 6 वरिष्ठ विद्यार्थी आहेत त्यांनी या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याची रॅगिंग केलेली आहे आणि त्यांनी नियमांचा भंग केला आहे असं जेव्हा स्पष्ट झालं, त्याच्यानंतर त्या 6 विद्यार्थ्यांची इंटर्नशिप रद्द करण्यात आलेली आहे। त्यांना वसतिगृहातूनही बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे। आणि सोबतच जो महाविद्यालय प्रशासन आहे त्यांनी सर्व माहिती जी आहे ती स्थानिक जो अजनी पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी दिलेली आहे। आता याच्यामध्ये पोलीस काय भूमिका घेतात, कारण पोलिसांची पण जबाबदारी त्याच्यामध्ये कायद्यामध्ये निश्चित करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे गुन्हा दाखल होतो का पुढे हे आज स्पष्ट होणार आहे। मात्र जो महाविद्यालय प्रशासन आहे त्यांनी सध्या तरी 6 विद्यार्थ्यांची इंटर्नशिप रद्द केलेली आहे, त्यांना वसतिगृहातून काढलेलं आहे आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली आहे। ज्ञानदा, धन्यवाद रजत या सगळ्या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।